दोन्ही पंच मॅच सुरू करा. सामन्याला सुरुवात. पुणे जिल्हा टेनिस क्रिकेट नियामक मंडळातून 26 टीम मधून हे दोन संघ फायनल खेळण्यासाठी सज्ज झालेत. ग्रँड फिनाले तुमच्या भेटीला. प्रहार प्रीमियर लीग पर्व 12व आणि या फायनल मॅच मध्ये कुणालजी थँक्यू सो मच. मैदानावरती खेळ तर रंगणार आहे, परंतु अमित ताकवीर अनेक वर्ष क्रिकेट खेळत आहेत. तंत्र शुद्ध बॅटिंग. आज पुन्हा एकदा अमित ताकवीर यांची बॅटिंग आपण बहारदार दर्जेदार पाहिलेली आहे. आणि प्रहार प्रीमियरच्या मंचावरती सचिनजी ढोळे साहेबांच्या शुभस्थिती त्यांचा सगळं एकदा टाळ्यांचा गजर आपण त्यांच्यासाठी करूया. 2 मॅचमध्ये अपयश, या मॅचमध्ये त्यांनी केलेली कामगिरी नेत्रदीपक होती. अमित ताकवीर आज पुन्हा एकदा तुमची बॅट तळपली आणि सामना देखील रोमहर्षक झाला. पैसा वसूल झालेला आहे. अमित ताकवीर यांचा यथोचित सन्मान या मंचावरती केला जातोय. 25 वर्ष सातत्यानं क्रिकेटची सेवा अविरतपणे ते करतायत आणि म्हणून प्रहार प्रीमियरच्या या अतिशय भव्य दिव्य मंचावरती त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आलेला आहे. ओव्हर टू कमबॅक्स. नो बॉल आणि त्याच्यावर चौकार कापला. या बॉलला गली आणि बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून थर्डमॅनला वाईडिश थर्डमॅनला हा चौकार आलाय. आसिफ गोलंदाजीसाठी पहिल्याच बॉलवर चूक झाली आहे. वारजे टीमच्या खात्यात 5 धावा. बॅक टू द बॉलर. पायामध्ये अडवण्याचा प्रयत्न होता. डीप मध्ये लॉंग ऑन आहे. सिंगल तिथे मिळेल. या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आता 6. महेशच्या बॅटमधून तो चौकार आला होता. श्रीकांत श्रीखुणे आता फलंदाजीसाठी. आसिफचं हे पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये पहिल्याच बॉलवर 6 धावा फलकावर लागल्यात. नो बॉलवर तो चौकार आला. फ्री हिटवर एक सिंगल आली. तर सुरुवात चांगली मिळाली आहे आलमबाई पठाण वारजे या टीमला. वाघोलीच्या विरुद्ध शॉर्ट बॉलचा वापर. समोर पूल केलाय. मिडॉन आतमध्ये. फायदा होईल. धावा येताना दिसतील. बॉल सीमारेषा पलीकडे. रेस लागली होती. ती रेस मात्र बॉल जिंकतोय आणि हा येतोय चौकार. श्रीखुणेच्या बॅटमधून दमदार फटका. 4 धावा येत आहेत आणि थोडासा शॉर्ट बॉल होता. बरोबर बागेत जात असताना क्रीजच्या आतमध्ये जाऊन समोर हा पूल केलेला फटका होता. आसिफच्या विरुद्ध हा दुसरा चौकार आलाय. एक महेशने मारला, एक श्रीखुणेने मारला. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 10 धावा. चांगली बॅटिंग, चांगली स्टार्ट इथे मिळत असताना टीम आलमबाई पठाण वारजे या टीमच्या खात्यामध्ये 10 धावा. पहिल्या 2 बॉलचा खेळ संपलाय. वेल बिगनी झापडम. सुरुवात चांगली झाली आहे. बॅटची कडा. फ्लाय स्लिप मध्ये फिल्डर आहे. रनआउटची संधी आहे. डिरेक्ट हिट झाला तर चित्र वेगळं असतं, परंतु दोन्ही बाजूला तो प्रयत्न इथे सुरू होता. 1 धाव मिळते. एक चोरटी सिंगल. श्रीखुणेच्या खात्यामध्ये टीमची धावसंख्या 11. नेल्सन आकडा सध्या स्क्रीनवर आणि हळूहळू धावसंख्येला आकार देखील येतोय. पॉवर प्लेच्याच दरम्यान 4 षटकांचा हा ग्रँड फिनाले. पुणे जिल्हा टेनिस क्रिकेट नियामक मंडळातून हे 2 संघ फायनल मध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवात मात्र धडाक्यात झाली आहे वारजे टीमची. आलमबाई पठाण वारजे हा संघ. 3 बॉलचा खेळ संपलाय. 11 धावा स्कोर बोर्डवर. बॉल हवेत आहे आणि प्रॉपर टायमिंग. बॅट मधून जो आवाज आलाय त्याच्यावर या बॉलवर मोहर लागली आहे. 6 धावांची. महेशच्या बॅट मधून बुलंदी पॉवरफुल हिट. 6 धावा. प्रहार षटकार. चांगलं टायमिंग. महेशच्या बॅट मधून हा सिक्सर. भव्य षटकार. स्टँड अँड डिलिव्हर्ड. अवे फ्रॉम द बॉडी. यावेळेला बरोबर बॉलला उडवलाय. स्क्वेअर ड्राईव्हचा प्रयत्न. इथे धावा मिळतील कारण पॉवर प्ले सुरू आहे आणि आणखीन एक पॉवरफुल चौकार. टीमची धावसंख्या 21-21. वारजे संघाची गाडी सुसाट सुटली आहे पहिल्याच ओव्हरच्या दरम्यान.
खास करून महेशच्या बॅटमधून धावा येत आहेत. 4 बॉलमध्ये 15 धावा. बॅट फक्त फेकली त्या बॉलवर, स्क्वेअर ड्राईव्ह झाला आणि बॉलला सरळ पाठवलं थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावा येत आहेत. 21 धावा स्कोर बोर्डवर. 5 बॉलचा खेळ संपलाय. आसिफचे हे षटक ज्याच्याकडून अपेक्षा होत्या या ग्रँड फिनालेमध्ये, त्याच्या विरुद्ध धावा आल्यात. परत एक वेळा फुल टॉस. हाई नो बॉल आहे का, हाही प्रश्न विचारला जाईल आणि पंच सांगतात हाई बीमर आहे आणि त्याच्यावर 7 धावा मिळतील. षटकार आहे. नो बॉल वर 7 धावा ऍड होतील आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 28-28. महेश पोचला 21 वर, 5 वर श्री खुणे आणि त्यातल्या त्यात 2 नो बॉल टाकलेत गोलंदाज. महागडा ठरत असताना आसिफ या ओव्हरच्या दरम्यान राकेश आता हे षटक पूर्ण करताना आपल्याला पाहायला मिळेल. सचिन ढवळे सर सध्या आपल्या स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतात. हे असं व्यक्तिमत्व, असं अवलिया ज्यांनी क्रिकेटच्या प्रमोशन आणि डेव्हलपमेंट मध्ये भरपूर मोठा पुढाकार घेतलाय. सचिन ढवळेज मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमीच्या माध्यमातून हे 12वं पर्व तुम्ही पाहताय या प्रहार प्रीमियर लीगचं. वेगवेगळे फॉर्मॅट. शेवटचा बॉल पॉवर प्लेचा. धावा झाल्यात 28 आणि शेवटच्या बॉलवर देखील कडा प्रहार. फ्री हिटचा बॉल आहे, डीप मध्ये फिल्डर आहे. 1 धाव इथे मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धोक्याची आहे धाव दुसरी, परंतु दुसरी धाव कंप्लीट होईल. पॉवर प्ले मध्ये 30 धावा फलकावर लावलेल्या आहेत आलमबाई पठाण वारजे या टीमने. 30 रन स्कोर बोर्डवर. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आपण बघतोय प्रहार प्रीमियर लीग 2025चा थरार. मित्रांनो, इथे आता लकी ड्रॉची वेळ झालेली आहे. आदरणीय बंडूशेठ भोसले साहेबांना विनंती आहे, जे पुणे जिल्हा नेवाक क्रीडा मंडळाचे संचालक देखील आहेत, तर भोसले साहेब आपल्याला विनंती, आपण घ्या. आपल्या शुभस्ते आपण इस्त्रीसाठी लकी ड्रॉ या ठिकाणी करतो आहे. भाग्यवान विजेता कोण असणार आहे, कुणाच्या नशिबामध्ये काय वाढलेलं आहे. आज बघा, तिकडे ज्यांना 5 मिळेल त्यांना 10 मिळालेले आहेत. त्यामुळे जास्त तिकडे घेतलेले काही आपले भाग्यवान विजेते देखील असणार आहेत. तर पहिला नंबर आहे, पहिला लकी नंबर आहे 8-0, लकी नंबर 7, 807. इस्त्रीचा विजेता आहे, त्याचं नाव आहे संकेत. कूपन क्रमांक 807. विजेत्याचं मनापासून अभिनंदन. इस्त्री करता हा विजेता आपण या ठिकाणी बघला. आणखीन एका ओव्हरमध्ये आपण प्रेक्षक या ठिकाणी असतील तर लगेच यायचं आहे. 807 हा नंबर आणि हे कुपन ज्याच्याकडे आहे, भाग्यवान विजेता संकेत. आपण लवकरात लवकर व्यासपीठावरती यायचे. ओ टू कम बॉक्स. बॅकफुटला जात असताना खेळण्याचा प्रयत्न आणि ते बीट केलंय फलंदाजाला. हा डॉट बॉल येतोय. 807 हा कुपन क्रमांक आहे. भाग्यवान विजेत्या प्रेक्षकाचा एक इस्त्री दिली जाईल सिस्काची. कुणाची इथे आता तो विजेता या ठिकाणी दाखल झालेला संकेत आणि बंडूशेठ भोसले साहेबांच्या शुभहस्ते इस्त्री दिली जाणार आहे. अत्यंत महत्वाचं आहे. संकेत, अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. सध्या बाळाही पारितोषिक घेतोय आता. अभिनंदन संकेत. ओव्हर टू कम बॉक्स. 31 रन झालेत. वाईट बॉल. राहुल सातव ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजीसाठी. श्री खुणे रिव्हर्स स्वीप मारलाय. पॉइंटला फिल्डर आहे. खराब फिल्डिंग, गचाळ क्षेत्ररक्षण, तिथे फायदा होतोय. एक धाव मिळेल श्रीच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 32 आणि आता ओव्हर थ्रो मध्ये आणखीन धावा ऍड होतील. दुसरी धाव, तिसरी धाव देखील आता पूर्ण होते. चौथ्या धावेचा प्रयत्न होईल का हे पाहायचंय. 3 धावा ऍड झाल्या टीमच्या टोटल मध्ये. 34 वर पोहोचलाय डाव वारजे संघाचा. आलमबाई पठाण वारजे काय खेळ दाखवलाय. सुरुवातच धडाक्यात 30 धावांचं ते षटक. 2 बीमर पहिल्याच ओव्हरच्या दरम्यान. आसिफ भरपूर महागडा ठरला. पहिल्याच ओव्हरमध्ये 2 बीमर टाकले. 30 धावा त्या ओव्हरमध्ये आल्या आणि त्याच्यानंतर राहुल सातव या ओव्हरमध्ये गोलंदाजी करतोय. 4 धावा आतापर्यंत त्याने खर्च केल्यात. समोर महेशने काय बॅटिंग केली आहे. सुरुवात धडाक्यात करून दिली. महेश मोठमोठे फटके मारण्यासाठी जाणला जातो आणि ताबडतोड फलंदाजीसाठी त्याची एक वेगळी ओळख आहे. सध्या तरी त्याच्या बॅटमधून 23 धावा आल्यात.
बीट केलंय लेंथने. चांगला बॉल टप्पा पडला. सर विकेट कीपरच्या हातात राहुल सातव. या ओव्हरमध्ये कमबॅक करावं लागेल, दबाव बनवावा लागेल. महेश शिंदे एक आक्रमक बॅटर, लेफ्ट हँडेड बॅटर आक्रमकच असतात आणि राहुल सातव त्याच्या समोर गोलंदाजी करत असताना कटरचा वापर करावा लागेल. ओ पॅट टाकलेला बॉल अराउंड द लेग, क्लीन बोल्ड, विकेट आली आहे. दबाव बनवू शकेल वारजे टीमवर आणि तो विकेटचा जल्लोष, ते सेलिब्रेशन पाहायला मिळालं. ज्या पद्धतीने राहुलने हा बॉल टाकला, सर्व खेळाडू तिथे येत आहेत, आसिफ तिथे येतो आणि सगळ्यात महत्वाची विकेट आहे कारण इनफॉर्म बॅटर महेश हा बाद होतोय. त्रिफळा उद्ध्वस्त झाला, त्रिफळाची त्याला बाद केलं. अराउंड द लेग, पायाच्या मागून लेग स्टंपवर जाऊन हा बॉल धडकला आणि राहुल सातव जलवाय गोलंदाजीमध्ये. राऊंड विकेटने अँगल करून टाकण्याचा प्रयत्न आणि तो अँगलही त्याने केला. जास्त शफल झाला बॅटर महेश, बरोबर लेग स्टंपला जाऊन बॉल धडकला आणि मोठी विकेट प्राप्त झाली आहे राहुल सातवच्या खात्यामध्ये. महेशने धावा केल्या, तत्पूर्वी 23 धावा झाल्यात आता स्कोर बोर्डवर. आलमबाई पठाण वारजे 34-1. थँक्यू कुणाजी. पुन्हा एकदा आपण जाऊया भाग्यबन विजेता अर्थात प्रहार प्रीमियर लीगच्या मंचावरती आपल्याबरोबर पार्थ आहे आणि पार्थच्या शुभस्ते सिलिंग फॅन करता जो भाग्यबन विजेता आहे त्याचा ड्रॉ केला जाणार आहे. एक चिठी इथून काढायची आहे. पाहूया सिलिंग फॅनचा विजेता कोण आहे आणि सिलिंग फॅनचा विजेता पार्थच्या शुभस्ते इथे चिठ्ठी काढण्यात आलेली आहे आणि नंबर आहे 503 आणि विजेता आहे करिश्मा शेख. करिश्मा शेख, कंग्रेचुलेशन. अगर आप यहाँ है तो मंच के ऊपर आइए. सीलिंग फैन के विनर करिश्मा शेख 503. ओवर टू कम बॉक्स. राहुल सातव ड्राईव्ह चांगला केला, एक्स्ट्रा कव्हरला बॉल निघतो, बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल. 4 धावा मिळतील. आदित्यच्या बॅट मधून हा खणखणीत चौकार. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ आणि बॉलने घेतली बाउंड्रीची भेट. पहिलाच बॉल खेळत असताना सरळ पाठवला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. काय फटका होता, वाह. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह, एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनला चिरत बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावा मिळतात. टीमची धावसंख्या 38-38. शेवटचा बॉल आता या ओव्हरचा शिल्लक आहे. पॉवर प्ले फोडलाय. दुसऱ्या ओव्हरमध्ये 8 धावा आल्यात. हे चांगलं षटक मी म्हणेन. महेशला आउट केलं. शॉर्ट बॉलचा वापर होता. ऑन साइडला पुल करत असताना डीप मध्ये मिड विकेट आहे. एकदा मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. ओव्हर नंबर 2चा खेळ इथे संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत. आलमबाई पठाण वारजे संघ 39-39. थँक्यू कुणालजी. पुन्हा एकदा आपण या ठिकाणी सिलिंग फॅनचा जो विजेता आहे अर्थात करिश्मा, परंतु हे तिकीट फाडलं होतं शोएबने आणि त्यामुळे त्याचा विजेता अर्थात हे पारितोषिक जे आहे ते आता सिलिंग फॅन घेऊन जाणार आहेत. शोएब हे आमचे स्कोरर पण आहेत. शोएब अभिनंदन. पार्थ थँक्यू सो मच. संतोषजी थँक्यू सो मच. अभिनंदन शोएब. ज्या शोएबनं स्कोरिंग केले गेले 7 दिवस त्या शोएबला सिलिंग फॅन या ठिकाणी मिळतोय. भाग्यवान विजेता शोएब. अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन. ओव्हर टू कम बॉक्स. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 39-39. लॉस ऑफ 1 विकेट. ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजीसाठी अजित. अजित कड थोडासा शरीरापासून दूर ठेवला. विकेट कीपरने सोडला. पंचांचा इशारा वाईड बॉल. एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या 40-20 ची सरासरी. आलमभाई पठाण वारजे या संघाच्या खात्यामध्ये 40 धावा जमा झाल्यात. पहिल्याच ओव्हरमध्ये 30 आल्या होत्या. पहिल्याच ओव्हरमध्ये आक्रमण झालं. काय बॅटिंग केली श्री खोणे आणि त्याचबरोबर महेशने. तिसरं षटक अजित कड गोलंदाजीसाठी. पहिला बॉल वाईड. दुसरा बॉल उलटा फटका मारण्याचा प्रयत्न. रिव्हर्स स्वीप. क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट थर्डमॅनला लेग बायचा इशारा इथे पंच घोषित करतायत. लेग बाय सह एक्स्ट्रा रन जाईल खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 41-41. सचिन डवळेज मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी पुणे आयोजित प्रहार प्रीमियर लीग
पुणे जिल्हा टेनिस क्रिकेट नियामक मंडळातून हे दोन संघ फायनल मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. ग्रँड फिनाले तुमच्या समोर रंगतोय. धावा झाल्यात 41. तिसरं षटक सुरू आहे. प्रोजेक्टेड स्कोर 4 ओव्हरच्या मॅच मध्ये 76 दिसतोय. ज्या पद्धतीने संघ खेळल्याने असे फटके बसले तर मात्र नक्कीच होतील त्या धावा. ढगात लाइटिंग लावत बॉल सीमारेषा पलीकडे उत्तुंग षटकार. काय फटका आहे. श्री खुणे जास्त वेळ शांत ठेवू शकत नाही तुम्ही श्रीला. मी मगाशी देखील उल्लेख केला, एक चांगला क्रिकेटर आहे. अनेक मोठमोठ्या संघामध्ये देखील खेळताना आपण त्याला पाहिलं आणि आता सध्या आपण पाहतोय वारचे टीमची गाडी एकदम सुसाट सुटली आहे त्याच्या मागे. मगाशी महेश आणि आता श्री खुणे. टीमची धावसंख्या षटकाराच्या मदतीने 47-47. तिसरं षटक सध्या मार्गस्थ. धावा सातत्याने येत आहेत, खोऱ्याने वसूल केल्या जातात. आक्रमण सुरू झालंय. 47 लॉस ऑफ 2 विकेट. ओव्हर नंबर 13 प्रोग्रेस. पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा बॉल होता. बॉटरमॅनचा खूप चांगला वापर केला. बॅकलिफ्टला थोडंसं खाली ठेवलं, ऑन साइडला दिशा दिली. डीप मधून फिल्डर येतोय तोपर्यंत एक धाव मिळते. धावा झाल्यात 48-48. 15 बॉलचा खेळ संपलाय. 15 बॉल मध्ये 48 स्कोर बोर्डवर आल्यात. 4 षटकांची लढत आहे. 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आदित्यने देखील एक लाजवाब कव्हर ड्राईव्ह मगाशी दाखवला होता. एक्स्ट्रा कव्हरला चौकाराने त्याने खातं उघडलं. कमी गतीने बॉल टाकला, बॅटच्या आत लागतोय, नाही मिळणार इथे धाव. खूप वेगाने गेला अजित कड बॉलवर. डॉट बॉल खूप महत्वाचे ठरतात. ज्या वेळेला 4 ओव्हरच्या मॅच मध्ये ग्रँड फिनाले मध्ये तुम्ही दोन संघ खेळतायत, दबाव दोघांवर समान आहे. कारण विजेत्या टीमची चर्चा सातत्याने होत असते कुठल्याही स्पर्धेमध्ये. सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी पुणेच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. अंतिम टप्प्यामध्ये हळूहळू वाटचाल होते या स्पर्धेची. पहिली फायनल तुमच्या समोर इथे रंगत असताना एमपीएससी गटातून दुसरी फायनल अकॅडमीची तुम्हाला पाहायला मिळेल. त्याच्यानंतर खुल्या गटातली फायनल तुमच्या समोर येईल. यावेळेला बॉल हवेत उडवलाय. चांगला फटका. डीप मध्ये फिल्डर आहे, प्रयत्न करतोय परंतु प्रेक्षक म्हणून राहील. बॉल सीमारेषा पलीकडे. बॉटरमॅनचा काय वापर केला. आदित्यने खोदून काढलाय अक्षरशः बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. अर्धशतक पूर्ण. धावा वाढतात पहा. क्रीजच्या आतमध्ये जात असताना काय बॉटरमॅनचा वापर. हेलिकॉप्टर फटका आणि सरळ बॉलला फेकलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मनगडातली ताकद इथे झोकलीये. 6 धावा मिळत आहेत. धावा झाल्या 54. चांगली बॅटिंग. लाजवाब फटका. हे अत्याधुनिक फटके आहेत क्रिकेटचे. चेंज ऑफ पेस, गती काढली आणि त्याचबरोबर कव्हर्स बाउंड्री लाईनला फोडलं या बॉलने. बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा येतोय चौकार. बॉलने ओलांडली आहे बाउंड्रीची वेस. गोलंदाजाचा निघतोय सातत्याने फेस. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 58. एक फलंदाज बाद. टीम आलमभाई पठाण वारजे. स्लॉट मध्ये बॉल पडला की असे कव्हर ड्राईव्ह तो दाखवतो आणि मगाशी देखील एक्स्ट्रा कव्हरला पहिला चौकार मारला. लॉंग ऑफला षटकार मारला. हा कव्हर्सला चौकार येतोय. धावा झाल्यात 58. 3 ओव्हरचा खेळ समाप्त. थँक्यू कुणाजी. पुन्हा एकदा आपण आपल्या जे तिकीट आहेत ना ते काढून ठेवा. आता काढून ठेवा कारण आता होम थिएटरसाठी आपण या ठिकाणी ड्रॉ करतोय. ऋषी सरांना विनंती करेन. अमराज मृत्युंजय संघ आज त्यांच्या नेतृत्वाखाली खूप चांगलं काम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करतोय. आणि आता लकी ड्रॉ भाग्यवान विजेता आपण या ठिकाणी पाहणार आहोत. भाग्यवान विजेता कोण असेल शोधून काढायचे की ढवळून काढायचे. सचिनजी ढवळे सर या स्पर्धेचे आयोजक आहेत. आणि आता नंबर आहे लकी ड्रॉचा नंबर आपण या ठिकाणी पाहू शकता. लकी नंबर 8, लकी नंबर 3, लकी नंबर 2, 832. शंभू तोडकर विजेते आहेत. भाग्यवान विजेते शंभू तोडकर. आपलं तिकीट घेऊन आपण या ठिकाणी असाल तर व्यासपीठावरती यायचं आहे. शंभू तोडकर भाग्यवान विजेते. अभिनंदन ऋषी सर. तोपर्यंत तुम्ही असतच ठेवा. आपण जाऊया मैदानावरती. आदित्यची बॅट तळपतं ज्याने 13 चेंडूमध्ये 52 धावा ठोकल्यात. फास्टेस्ट 50 कुणाजी त्यांच्या नावावरती आहे. वर टू कम बॉक्स. 3 ओव्हर समाप्त. 58 धावा. शंभू तोडकरला तो होम थिएटर लागलाय मला वाटतं. पप्पू तोडकर ते तिकीट घेऊन येतील. तत्पूर्वी विकेट येते. फलंदाज बाद. श्री खुणे बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट आली आहे विकास जाधवच्या खात्यामध्ये. 58 दुसरा धक्का बसलाय वारजे टीमला. आलमबाई पठाण वारजे डीके पॅन्थर्स वाघोलीच्या विरुद्ध या फायनल मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळतं. टॉस जिंकला वाघोली टीमने.
गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिलं षटक भरपूर महागडं ठरलं. त्या ओव्हरमध्ये 30 धावा आल्या. त्याच्यानंतर आक्रमण केलं आदित्यने. श्रीखोडेने एक षटकार मारला. आदित्यने 2 चौकार 1 षटकार मारलाय. आणि लेग ब्रेक बॉलवर लेग कटरवर इथे श्रीखोडे आउट होतोय. आसिफने हा झेल टिपलाय. फलंदाज 58 ला दुसरी विकेट गमावली आहे आलमबाई पठाण वारजे या टीमने. राहुल सातवला तुम्ही पाहिलं स्क्रीनवर. विकास जाधव या ओव्हरमध्ये गोलंदाजी करत असताना नक्की थोडीशी चिंता आहे. त्याचं कारण 58 धावा झाल्यात ग्रँड फिनालेमध्ये. टार्गेट कुठल्याही टीमच्या समोर छोटं लागतं ज्यावेळेला रन चेस करण्यासाठी ते उतरतात, कारण दबाव असतो. आणि त्यातल्या त्यात आता कुठेतरी दबाचाही परिणाम दिसेल. पॉवर प्ले फोडावा लागेल सेकंड इनिंग मध्ये देखील. कमी गतीने टाकलाय बॉल, उचललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने. बॉल क्लिअर करून जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. संदेशच्या पॅट मधून आल्या हा षटकार. संदेश पार्टे जसा बॉल पडला त्याच्यावर मोहरच लावली संदेश पार्टे यांनी षटकाराची. बरोबर फिरवली ती बॅट. आणि याच्यासाठी तर संदेश पार्टे जाणले जातात. गेले कित्येक वर्षाची ती तपश्चर्या. क्रिकेट मधले लिजंड खेळाडू. आणि आक्रमण सुरू झालंय. काल एक सामनाही वाचवला होता. 6 धावा दिल्या नव्हत्या. शेवटच्या ओव्हरमध्ये आता बॅटिंग करत असताना वारजे टीम कडून धावा झाल्यात 64. शेवटचं षटक सुरू आहे. 4 बॉलचा खेळ अजूनही शेष. कमी गतीने टाकलाय बॉल. विकास जाधवने फिरवण्याचा प्रयत्न, गती काढली मागच्या बॉलच्या तुलनेमध्ये. मागचा बॉल थोडासा शॉर्ट होता, बरोबर उचलला. आणि हा येतोय डॉट बॉल. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावा झाल्या 64. आलमबाई पठाण वारजे डीके पॅन्थर्स वाघोलीच्या विरुद्ध खेळत असताना चांगला ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय. मिड ऑफला हुलकावणी देत बॉल चालला वाईडिश लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. संदेश पाटेच्या बॅट मधून येतोय चौकार. अडुसष्ट धावा वारजे संघ. आणि दुसऱ्या बाजूला वाघोली अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. वाघोली मध्ये ऑलमोस्ट त्याच परिसरातले त्याच गावातले खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळतात डीके पॅन्थर्स मध्ये. आणि त्या टीमच्या समोर आता एक मोठं टार्गेट सेट केलं आलमबाई पठाण वारजे या संघाच्या माध्यमातून. 68 धावा झाल्यात 68. संदेश पाटेच्या खात्यामध्ये 10 धावा. या बॉलवर बीट केलंय. नॉन स्ट्रायकिंग एंडला रनआउटची संधी आहे. आणि शेवटी फलंदाज संदेश पाटे बॅक टू द पॅव्हलियन रनआउटच्या स्वरूपात. शेवटचा बॉल असेल या सत्रातला. धनंजय लोखंडे नवीन फलंदाज. परंतु किती संधी मिळेल. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 68 धावा झाल्यात 68. लॉस ऑफ 3 विकेट. फायनल मॅच. पुणे जिल्हा टेनिस नियामक मंडळातून हे 2 संघ फायनल मध्ये पोहोचलेत. आणि पाहूया बक्षीस कुठला संघ जिंकतोय ती ट्रॉफी. कुठला संघ जिंकतोय. फायनल बॉल वर देखील कडा प्रहार. मिडविकेटला षटकार ठोकला आदित्यने, म्हणूनच ती स्ट्राईक घेतली होती. आणि हा प्रहार करत असताना धावा झाल्या 74. 75चं लक्ष या ग्रँड फिनाले मध्ये सेट केलंय. 75 धावा करायचे आहेत डीके पॅन्थर्स वाघोलीला. दुसऱ्या डावामध्ये पहिलं सत्र संपलंय. दुसऱ्या डावाला जशी फायनलला सुरुवात होईल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये होईल परिवर्तन. नरेश ढोमे सरांचा आवाज तुम्ही ऐकाल. परंतु आता सध्या जाऊया आपल्या मुख्य व्यासपीठावर. थँक्यू कुणाल. अत्यंत महत्त्वाचा सामना. शेवट गोड झाला आहे. षटकार देखील आलेला आहे. पण आता इथे होम थिएटरचा विजेता देखील व्यासपीठावरती दाखल झाला आहे. तर होम थिएटरचा विजेता आहे आणि त्यांचं नाव आपण या ठिकाणी ऐकूया. शंभू तोडकर. मैदानावरती देखील खूप चांगली कामगिरी. ऋषी सरांच्या शुभ हस्ते होम थिएटर मैदानावरती खूप चांगलं संगीत ऐकायला मिळालं. आवाज बॅटमधनं खूप चांगला आला. आज पप्पू तोडकर जो तोडफोड करणारा खेळाडू आहे आणि त्यांच्या मुलाकडे आता हे पारितोषिक जाते. अभिनंदन. यानंतर ओंकार शिंदे. ओंकार शिंदे आपल्याला विनंती, आपण या ठिकाणी यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते
आज मिक्सरसाठी ड्रॉ केला जातो आहे. अर्थात भाग्यवान विजेता कोण असेल ते देखील पाहूया. प्रहार प्रीमियर लीग आणि पुढचा विजेता त्याचा लकी नंबर, पहिला लकी नंबर आपण पाहू शकता 9 सगळ्यांकडे तिकीट आहेत ना. 9 दुसरा नंबर आहे 337 937 937 937 साईराज जोशी आपको मिलेगी बहुत खुशी क्योंकि आपके घर में जा रहा है मिक्सर. साईराज जोशी भाग कर आएंगे भाग कर आ रहे. समीर क्या बात करें. सचिन सर आपण बघितलं काल कॅमेरामॅन आपले लाईव्ह अपडेट म्हणजे डिजिटल स्कोरर त्याला बक्षीस, आज स्कोरर जो आहे आपला ऑनलाईन त्यालाही बक्षीस. आता अंपायर धावत येत आहेत बघा, अतिशय वेगानं अंपायर धावत येत आहेत. तालिया वाज रही है. ओंकार शिंदे हे परम मित्र आहेत जोशी साहेबांचे. आणि आता बघूया नंबर 937 नंबर बरोबर आहे. आणि आता आपल्याला मिळतो आहे मिक्सर. तुम्हाला मिक्सर का मिळतोय माहितीये का? मैदानात आलाय सिक्सर आणि आता तुम्हाला मिळतोय मिक्सर. लक्ष्मी, तुमच्या घरामध्ये लक्ष्मी आलेली आहे. लक्ष्मी मिक्सर तुम्हाला मिळणार आहे. लक्ष्मी हा ब्रँड आहे. आणि आता जोशी साहेब पण खुश आहेत. ओंकार शिंदे लक्ष्मी पण खुश होणार. घरातली लक्ष्मी देखील खुश होणार आहे. आपण पुढचे लगेच घेणार आहोत. इनिंग ब्रेक झालेला आहे. चला बॅटर लवकर मैदानावरती. अंपायर इशारा करतायत बॅटर लवकर चला मैदानावरती. आणि आता साबिर सरांना विनंती आहे, यानंतर जे पारितोषिक असणार आहे भाग्यवान विजेत्याला ते असणार आहे मिनी कूलर. ही पहिली 5 बक्षीस आहेत. त्यापैकी सर्वात मोठं बक्षीस या पहिल्या 5 पैकी. आणि लकी नंबर 5, लकी नंबर 5, लकी नंबर 4, लकी नंबर 8, 5 4 8 तन्वी बी धावत. हो क्या बात है. म्हणजे फोटोग्राफरचा फोटो कोणी काढायचा हा प्रश्न असतो. राणा काहीतरी मॅजिक घेऊन आलेले आहेत. राणे आहेत ना? काय राणा तू जल्दी आना और ये कूलर लेके जाना. राणा काल पण आपण बघितलं तर एकाच व्यक्तीला 2 पारितोषिक लागले. आज इथे राणाला या 7 दिवसात ते दुसरं आहे. राणा यापूर्वी तुला काय लागलं होतं बघूया. थांबा आपण नंबर 548 कन्फर्म. अतुल बनकर साहेब या ठिकाणी आलेले आहेत. व्यासपीठावरती अतुल बनकर साहेब आहेत. आपण देतो आहे कूलर. व्यासपीठावरती दाखल झाले आहेत अतुल बनकर. मैदानात सातत्यानं आपण पाहतोय चौकार सिक्सर, चौकार आणि षटकारांची आतषबाजी. या ठिकाणी राणा साहेब कसं वाटतंय कैसा लग रहा है राणा जी, कैसा लग रहा है? अच्छा ही लग रहा है. अभी लग चल रहा है. अभी क्या करें. सेकंड टाइम. पहला आया था. सेकंड कूलर ये घर में लेके जाओगे या यहीं पर रहेगा? एक तो बेच दिया, अभी ये घर पे लेके आना पड़ेगा. लेकिन झूठ नहीं बोल रहे. सबसे बड़ी बात है राणा जी, कॉन्ग्रॅच्युलेशन, अभिनंदन. यानंतर देखील काही पारितोषिक आहेत ते आपण घेणार आहोत. ड्रॉ या ठिकाणी असेल. सामन्याला लगेच सुरुवात करा, जास्त वेळ घेऊ नका. कॉम्बॉक्स मध्ये आपण या ठिकाणी पुन्हा एकदा ऐकणार आहोत पुण्यनगरीचा एक व्यावसायिक आवाज. प्रोफेशनल कमेंटेटर नरेश डोबे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. आज रामनवमी आहे आणि रामनवमीच्या शुभ पर्वावरती आपल्या सर्वांना रामनवमीच्या भरपूर शुभेच्छा. सामन्याला सुरुवात झालेली आहे. राहुल सातवचा
पहिलाच फटका सीमारेषेच्या बाहेर 4 धावा. महेश शिंदे गोलंदाजी मार्कवरती. उजव्याच्या बाहेर जाणारा चेंडू होता, एक लेग कटर, मात्र अक्रॉस द बॅट अगदी सुंदर फटका आपल्याला बघायला मिळतोय. मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासून कैसे निवृत्तीसे आले, श्रवण कीर्तन पाद सेवन कैसे विष्णू स्मरण केले, अर्चन वंदन दास्य सख्य आत्मनिवेदन केले, यम नियम प्राणायाम प्रत्याहार संपादिले, ध्यान धारणा आसन मुद्रा कैसे समाधीसी आले. यस, परत एकदा उंच हवेमध्ये क्षेत्ररक्षक तिथे चेंडू आतमध्ये आणलाय, बाहेर जाणारा चेंडू आतमध्ये थांबवलाय. काही धावा सेव्ड केलेल्या आहेत. इथे एकच धाव मिळते, 5 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. इथे राहुल सातव 5 धावसंख्येवरती पोहोचतोय. स्कोअर तिसऱ्या पंचांकडे निर्णय या ठिकाणी सोपवलेला आहे आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय बाउंड्री क्लिअर बघायची आहे. तिकडे रिप्ले मध्ये आपल्याला बघायला मिळेल. रामे अहिल्या उद्धरिली, रामे गणिका तारिली, रामे म्हणा राम श्रीराम भवसिंधू तारक नाम, रामे जटायू तारिले, रामे वानरा उद्धरिले, ऐसा अयोध्येचा राजा, सेना म्हणे बाप माझा. प्रभू श्रीरामांचा जन्मदिवस, रामनवमी अखंड महाराष्ट्र, अखंड भारत वर्षामध्ये साजरा होतोय. दुपारी 12 वाजता प्रभू श्रीरामांचा जन्म होतो. आज जन्मोत्सव संपूर्ण भारत देशामध्ये, भारत वर्षामध्ये साजरा होतोय. आणि रामनवमीच्या शुभ पर्वावरती आज आपण स्पर्धाचा समारोप करतोय. अत्यंत दिमागदार आयोजन, नेटकं आयोजन, देखणी स्पर्धा. सचिन ढवळेज मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमी, सचिन ढवळेज पब्लिकेशन, सचिन ढवळेज बुक स्टॉल, सचिन ढवळेज फाउंडेशन प्रस्तुत प्रहार प्रीमियर लीग वेगळ्या 3 फॉर्मॅटमध्ये. त्यामध्ये पहिला फॉर्मॅट होता तो म्हणजे पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळ आणि नियामक मंडळाच्या संघांमध्ये असलेली एक स्पर्धा. विनाशुल्क, 1ही रुपया एंट्री फी नाही. 26 संघांचा समावेश. 4 पूलमधून, या 3 पूलमधून या सगळ्या संघांना आपण पाहिलं. आणि आज फायनल मैदानामध्ये अजिंक्य, दोन्ही संघ अजून अजिंक्य आहे. अजिंक्य क्षितिजावरती कोण भरारी मारणार हे बघायचंय. दोन्ही संघांचा विजयाचा अश्वमेध घोडदौड करताना बघतोय. एक चांगला फटका, पूल केला चेंडू मिड विकेटला, क्षेत्ररक्षक तिथे अडवतोय आणि धावा इथे 2 प्राप्त होतील. आज एकूण प्रेक्षकांसाठी 10 बक्षीस आहेत. 400 प्रेक्षकांनी, 400 अर्थात प्रेक्षक कमी असतील कारण काही लोकांनी भरपूर कुपन्स खरेदी केलेले आहेत. अजून 5 बक्षिस प्रेक्षकांना दिली जाणार आहेत. आणि यावेळेस उंच आकाशामध्ये चेंडू लॉंग ऑन, सीमारेषेच्या बाहेर आहे का, चांगलं सेव्ड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. चेंडू आतमध्ये थांबवलेला आहे. तर तिसऱ्या पंचांकडे निर्णय जाईल यावेळेस. प्रत्येक चेंडू सीमारेषेवरती कसा अडवला जातोय बघा तुम्ही. चांगलं क्षेत्ररक्षण, या अगोदर षटकार अडवला, त्यानंतर चौकार अडवला आणि आता पुन्हा एकदा हा चौकार सेव्ड केलेला आहे. आतमधून त्याने हवेत उडी मारली आणि चेंडू बाहेर ढकललाय. बाहेर गेलेला जवळपास चेंडू, हे बघा अगदी क्लिअर आहे. इथे 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 त्याने जंप घेतली आणि त्यानंतर चेंडू यस सेव्ड केलेला आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण, व्हॉट अ एफर्ट. अगदी क्लिअर सगळे दृश्य आपल्या समोर आले. स्क्रीनवरती मोठ्या पडद्यावरती देखील आपण बघितलेले आहेत. 75 धावांचा पाठलाग करायचा आहे. DK पॅन्थर्स वाघोली संघ हा पाठलागासाठी मैदानामध्ये उतरलेला आहे. महेश शिंदेची गोलंदाजी, जरूर फलंदाजांनी मोठे फटके खेळलेत, मात्र क्षेत्ररक्षकांच्या अफलातून कामगिरी. जिथे मोठा फटका आहे तिथे क्षेत्ररक्षक. आणि मी अगदी पहिल्या मॅच पासून आम्ही बघतोय, महेश शिंदे गोलंदाज असेल किंवा इतर कोणी गोलंदाज असेल, जिथे क्षेत्ररक्षक आहे तिथे चेंडू जातो. अपील जोरदार आहे, मात्र पाहायचं इथे अजिंक्य गोळेच्या अगेन्स्ट अपील आहे. संघनायक मैदानामध्ये क्षेत्र फलंदाजी करताना बघतोय.
7 वरून पुढे 1 धाव प्राप्त होणार आहे आणि बॅटची कड होती हे निश्चित झालेलं आहे. 1 धाव पूर्ण केली होती. पंचांनी जर लेग बाईसचा इशारा केला असता तर आपण समजू शकलो असतो की हा चेंडू पायावरती आदळलेला आहे. पंचांचा इशारा येत नाही तर बॅटची कड आहे आणि बॅटची कड असेल तर लेग बाईसचा अपील करण्यात काही अर्थ नाहीये. 8 धावा षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये सुरू. महेश शिंदे डावखुरे आताचा हा सुपरस्टार गोलंदाज आहे. गेले अनेक वर्ष वारजे विभागाला बिलॉंग करत असताना महेश शिंदेने आपली हुकूमत प्रस्थापित केलेली ऑल इंडिया ओपन पूल असेल किंवा जिथे जिल्हा वाईज टुर्नामेंट आहे पुणे जिल्ह्याच्या टीममध्ये सातत्यानं महेश शिंदे आपल्याला बघायला मिळतो. ऑल इंडिया ओपन पूलमध्ये देखील महेश शिंदे एक हुकमाचा गोलंदाज असतो आणि असा एक्का आज इथे श्री खुणेकडे आहे. सरळ बॅटनं लॉफ केला चेंडू. 4 रन. राहुल सातवचा हा अत्यंत सुंदर फटका. 4 धावा इथे मिळतील. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू राहील. भरपूर प्रयत्न केले धावा रोखण्याचे मात्र पहिल्या षटकामध्ये आपण इथे बघतोय धावा 13. 13 रन ऑन बोर्ड. पहिलं षटक अजून संपलेलं नाहीये. संपलंय माफ करा पहिलं षटक संपलेलं आहे. 15 धावा फलकावरती आहेत. पहिलं षटक 15 धावा विजयासाठी 5 षटकांमध्ये. 4 षटकांमध्ये अजूनही ओहो हो रिव्हर्स अटेम्प्ट. चांगला फटका आणि इथे मिळणार आहे 6 धावा. अजिंक्य गोळे संदेश पार्टेवरती हल्ला चढवतोय. आलमबाई पठाण 11 वारजे संघ एक तगडी टीम आहे आणि वाघोली संघ देखील तेवढाच तगडा संघ. 21 धावा धावफलकावरती वाघोली. अजिंक्य गोळे संघनायक स्ट्राईक एंडवरती. विजयासाठी 80 धावांची आवश्यकता आहे. त्यात एक षटकार आले. अजून 74 धावा पाहिजेत. 19.6 ची सरासरी. हो 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 अजिंक्य गोळेचा पुन्हा एकदा उलटा फटका. स्विच हिट. षटकार लागोपाठचा दुसरा षटकार. अजिंक्य गोळे काय ताकदीचा फलंदाज आहे आणि उगाच वाघोली सारख्या मोठ्या संघाचं नेतृत्व करणं एवढी सोपी गोष्ट नाहीये. त्यासाठी तुमच्याकडे योग्यता असावी लागते, क्षमता असावी लागते आणि अजिंक्य गोळेने ती सातत्याने दाखवलेली आहे. संघनायक कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट. 27 धावा फलकावरती. संदेश पार्टीच्या दोन्ही चेंडूंवरती सीमारेषेच्या बाहेर रिव्हर्स स्वीपचे हे फटके आपण बघतोय. आजच्या अत्यंत महत्वाच्या क्षणी आपण पाहिलेली पहिली फायनल बघतोय आपण आणि दोन्ही संघांचा विजयाचा अश्वमेध पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळाच्या स्पर्धेमध्ये घोडदौड करते. ही नॉकआउट स्पर्धा होती आणि आतापर्यंत एकही पराभव दोन्ही संघांनी बघितलेला नाहीये. ओ हो हो इथे यावेळेस स्क्वेअर लेगला तिसरा षटकार. 3rd 6 फ्रॉम अजिंक्य गोळे. तोफेचा गोळा बुरुजावरती आदळल्याशिवाय त्याची चकाकी कळत नाही. इथे एकाएक पाठोपाठ एक गोळे टाकलेत अजिंक्यनं. 3 षटकार 33 धावा फलकावर. संदेश पार्टे कालचा संदेश पार्टे आम्ही पाहिलाय. पहिल्या सामन्यामध्ये दुसऱ्या सामन्यामध्ये प्रचंड धावा अडवलं होतं संदेश पार्टेने. डेथ ओव्हर मध्ये अत्यंत प्रभावी संदेश पार्टे.
आणि या स्पर्धेमध्ये देखील नॉकआउट राऊंड मध्ये देखील आपण संदेश पाटीलला प्रभावी ठरताना बघितले. ओ हो परत एकदा संदेशचा चौथा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. अजिंक्य गोळे तीन षटकार लागोपाठ 4 षटकार अजिंक्य गोळेच्या बॅट मधून. काय गोल फलंदाजी अजिंक्य गोळे. अनेक स्पर्धांमध्ये अजिंक्य गोळेची फलंदाजी आपण पाहिलेली आहे. गोलंदाजाला भस्म करणारा भगवान शंकराचा डोळा त्याला सापडला आहे की काय. अजिंक्य गोळे 4 षटकार लागोपाठ इथे आलेत आणि धावफलक 39 वरती पोहोचलेला आहे. करंट रन रेट आता 23च्या पुढे गेलेला आहे, त्यामुळे आस्किंग रन रेट देखील खाली येईल. यस, इथे अक्रॉस द बॅट सरळ बॅटने आतापर्यंत आडव्या बॅट त्याने वापरल्या होत्या. इथे बॅटचा फेस ओपन करत खेळायचा प्रयत्न होता, मात्र चांगला टर्न मिळाला चेंडूला. खेळपट्टी थोडीशी ड्राय आहे, त्यामुळे स्पिनर्सला साथ मिळते, मात्र टप्पा आणि दिशा या 2 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहे. या रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, इथे क्लीन बोल्ड, संघनायक बाद, अजिंक्य गोळे इथे बाद. डोळे दिपवणाऱ्या दीपमाळेचा फ्यूज अचानक उडाला. 39 वरती 1-2 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. आज डोळे दिपवले होते अजिंक्य गोळेनं, मात्र आपण बघतो ना एखाद्या मंदिरावरती लाइटिंग आहे, एखाद्या इमारतीवरती लाइटिंग आहे, आपण बघत राहतो, हरकून जातो, पण लाईट गेल्यानंतर अंधार होतो. अजिंक्य गोळे इथे बाद होतोय. 39 वरती 1. राहुल सातव 9 धावसंख्येवर 9 चेंडूमध्ये 29 धाव अजिंक्य गोळेने बनवलेले आहेत आणि त्याचे 4 षटकार देखणे फटके होते. मात्र जाता जाता संदेश पार्टीनं इथे त्याला क्लीन बोल्ड केलेले आहे. नवीन षटक मैदानामध्ये सुरू होईल. 2 षटकांमध्ये 39 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आणि आता अजून 2 षटक शिल्लक आहे. 4 षटकांचा सामना, 75 धावा 4 षटकांमध्ये 75. या अगोदर आपण 4 षटकांची मॅच बघितली होती. एरिया वाईज सेमीफायनल तिथे आलमभाई पठाण वारजे संघाने 101 धावा उभ्या केल्या होत्या. 4 षटकांमध्ये त्यांनी इथे 74 उभ्या केल्यात आणि रिक्वायर रन रेट आता 18चा आहे. 36 धावा 2 षटकामध्ये बनवायच्यात. 39 बनवल्यात. 36 धावांची आवश्यकता. गोलंदाजीमध्ये बदल होणार आहे आणि नवीन गोलंदाज भारतीय सीमेवरती देशाचं संरक्षण करत असलेले सैनिक जे मान तालुका सातारा जिल्ह्यातील सैनिक आहेत आणि सध्या सीमेवरती आहेत. देविदास सूर्यवंशी ते तिकडे आपल्या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत आणि स्पर्धेला त्यांनी शुभेच्छा कळवलेल्या आहेत. विशेषतः साताऱ्याचा प्लेयर या मैदानामध्ये खेळतोय आणि त्यामुळं त्यांना त्या मॅचची देखील उत्सुकता आहे. भूषण गोळे केव्हा लाईव्ह ॲक्शनमध्ये येणार आहे. 44 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये देविदासशी सूर्यवंशी मेजरचा आम्ही मनपूर्वक धन्यवाद देतो. 44 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये वाघोली पोहोचलेले आहेत. तर अजिंक्य गोळेची भन्नाट फलंदाजी. आता आपल्याला बघायचे मैदानामध्ये आसिफ शेख आहे, राहुल सातव आहे. राहुल सातव सलामीला 5 चेंडूमध्ये 14 धावा. तर 3ऱ्या क्रमांकावरती आसिफ शेख. मागची मॅच आपण पाहिलेली आसिफ शेखची. ओ हो, इथे एवढा संयम, वाह. म्हणजे या खेळाडूवरती ग्लोबल वॉर्मिंगचा अजिबात परिणाम होऊ शकत नाही. ही इज कूलर दॅन आईस. बर्फापेक्षाही थंड आहे. मागच्या मॅच मध्ये काय गरम झाला होता, काय फटकेबाजी केली, किती अफलातून शॉट खेळले आणि जो सामना खरं तर पराभवाच्या कराल दाढेत अडकला होता तो खेचून बाहेर आणलाय.
दाढेत म्हणण्यापेक्षा जठरातून बाहेर काढला आसिफ शेखने सामना आणि या सामन्यामध्ये अगदी शांतपणे तो एक धाव घेत नॉन स्ट्राईक एंडला येतोय. धावफलकावर 45 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तिसरं षटक इथे सुरू आहे. हर्षवर्धन सांगळे गोलंदाजी मार्क वरती. 45. वाह, आज राहुल सातव. इथे राहुल सातवचा झंझावात. आज कुठल्याही गोलंदाजाला इथे क्षमा होत नाही. आपली विद्वत्ता, आपली प्रतिभा दाखवावी लागणार आहे गोलंदाजांना. हुशारीने गोलंदाजी करावी लागणार आहे, कारण खेळपट्टी अगदी फलंदाजांच्या प्रेमात पडलेली आहे. सुंदर षटकार. हाफ व्हॉली चढवला चेंडू लॉंगॉनच्या डोक्यावरून. असे राहुल सातवनं 51 वरती 1. विजयासाठी मात्र अजून 24 धावांची आवश्यकता असेल. 8 चेंडू शिल्लक आहेत. 24 धावा. ओ हो, गॅप मोठा आहे. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक डीप कव्हर वरून चेंडूवरती पोहोचलाय आणि 2 धावा राहुल सातवला प्राप्त होतील. धावफलकावर 53. 7 चेंडू इथे शिल्लक आहेत आणि 7 चेंडू मध्ये अजून ते 22 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू 22. काय मॅच आपण बघतोय आज. प्रेक्षकांचे डोळे प्रसन्न होणार आहेत, डोळे तृप्त होणार आहेत. आणि एवढा मोठा संघर्ष, एवढा मोठा जोश जल्लोष बघायचा आहे. वाईट चेंडू आहे म्हटल्यानंतर स्वतःचे 2 डोळे सुद्धा इथे पुरेसे नाहीत. आता मित्रांचे डोळे उसने घेऊन तुम्हाला मॅच बघावी लागेल. धावफलकावरती धावा 53. तर रेफरल चॅलेंज होतोय, डिसिजन चॅलेंज होतोय. DRS घेतला जाईल. फलंदाजी करणाऱ्या क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडून पंचांनी वाईटची घोषणा केलेली आहे. मात्र गोलंदाजांना हा डिसिजन पसंत पडलेला नाहीये. ते त्याच्या विरोधात तिसऱ्या पंचांकडे आलेले आहेत आणि अधिकार 1 DRS त्यांच्यासाठी आहे आणि त्याचा ते वापर करणार आहेत. 53 धावा धावफलकावरती आता दिसत आहेत. त्यामध्ये 54 होणार आहे का 53च राहील आणि हे षटक संपेल हे देखील बघायचं आहे. हर्षवर्धन सांगळेचं षटक होतं 3ऱ्या क्रमांकाचं. या षटकामध्ये अद्यापपर्यंत 14 धावा आलेल्या आहेत. हा चेंडू जर वैध ठरला तर 14 धावांवरच हे षटक संपेल. मात्र अवैध ठरला तर तिथे 15 धावा येतील. अजून एक चेंडू टाकावा लागेल. आपण स्क्रीनवरती बघू शकतो फलंदाज कुठे आहे, त्याची पोझिशन बघितली जाते. त्यानंतर चेंडू कुठे टाकलेला आहे तेही बघितलं जातं. यस, फेअर डिलिव्हरी. पंचांचा निर्णय मागे घेतला जातोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर निघाला नाही, तो सरळ पुढे गेला आणि त्यामुळेच हा फेअर डिलिव्हरी ठरतोय. चेंडू चांगला ठरतोय. 53 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. शेवटचं षटक मैदानामध्ये आता सुरू होईल आणि 6 चेंडूमध्ये विजयासाठी 22 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 22. आसिफ शेख आणि राहुल सातव हे वाघोलीचे 2 कोहिनूर आहेत आणि कोहिनूर म्हटल्यानंतर ते जास्त वेळ वाघोलीत राहतील असं मला वाटत नाही. ते लंडनला क्राउन ऑफ वेल्स मध्ये देखील काही दिवसानंतर बघायला मिळतील, कारण भारतातले कोहिनूर तिकडेच आहेत. ते भारतीयांना बघायला मिळत नाही जास्त काळ. 53 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 4थं आणि अंतिम षटक मैदानामध्ये सुरू होणार आहे. 6 चेंडू 22 धावा. प्रत्येक सामना असाच चुरशीचा होणार आहे, कारण इथपर्यंत मजल मारलेली संघाने अशी मजल मारलेली नाहीये. घाम गाळलेला आहे, मेहनत केलेली, आपल्या क्षमतेचा परिचय दिलेला आहे, क्रिकेटवरचं आपलं प्रेम दाखवलेलं आहे, जिंकण्याची विजयघोषी वृत्ती दाखवलेली आहे. तेव्हा ते इथे आलेले आहेत आणि त्यामुळे इथे असे सहज ते माघार घेणार नाहीये. आणि खरा योद्धा तोच असतो जो शेवटच्या चेंडू पर्यंत लढत राहतो. आपण असे अनेक योद्धे बघितलेले आहेत ज्यांनी स्वराज्य मिळवून दिलं, आपल्या प्राणांचं बलिदान केलं. एक मुरारबाजी लढत होता सिद्धी मसूदच्या 5000 सैन्यांच्या विरोधात, मात्र 250-300 मावळ्यांना घेऊन. त्या अगोदर 53 किलोमीटरचं अंतर ते दगडांमधून चिखल गाळ काटे कुटे तुडवत धावत होते आणि घोडखिंडीत आल्यानंतर पुन्हा पहाटेपासून तर संध्याकाळी दिवस मावळेपर्यंत लढत होते, मात्र एक गणीम पुढे सरकू दिला नव्हता. हे असतं युद्ध आणि त्याच युद्धाची परिणिती आपल्याला इथे बघायला मिळणार आहे.
एक धाव प्राप्त होते. लेग बाईचा इशारा इथे येतोय. धावफलक पुढे पोहोचेल. 54 धावा, 5 चेंडू, 21 धावांची गरज आहे. एक योद्धा होता तानाजी मालुसरे. कोंढाणा जिंकायचाच. उदय भानू समोर उभा टाकला. ढाल तुटली. शेला गुंडाळला. लढत राहिला. लढता लढता खाली पडला. मात्र पराक्रम काय असतो, पराक्रमाची शर्त काय असती, हे इतिहासाला दाखवून गेला. हेच आहे क्रिकेटचं युद्ध. निश्चित तसंच बघायला मिळेल आपल्याला इथे. या अगोदरचा सामना आपण पाहिला. हा सामना देखील काय वेगळा नसणार आहे. राहुल सातव, आसिफ शेख ही जोडी मैदानामध्ये. तर गोलंदाजी मार्कवरती धनंजय लोखंडे. डाव्या हाताचा ओव्हर द विकेट. स्पेशल शेवटच्या षटकासाठी असलेला गोलंदाज. क्षेत्ररक्षक तिथे. वाह, काय क्षेत्ररक्षण आहे. प्रेक्षकांकडून आपसूक टाळ्या वाजतायत या जबरदस्त कामगिरीसाठी. कमालीचं क्षेत्ररक्षण सातत्याने या मॅच मध्ये अगदी सुरुवातीपासून क्षेत्ररक्षणामध्ये एक वेगळा दर्जा दाखवलेला आहे आलमभाई पठाण 11 वारजे संघाकडून. पहिला चेंडू सीमारेषेच्या बाहेर जात होता, अडवला. तिथे एकच धाव मिळाली. त्यानंतरचा चौकार जाणारा चेंडू अडवला. त्यानंतर दुसरा चौकार अडवला. आता पुन्हा चौकार अडवलाय. किती धावा सेव्ड केलेल्या आहेत. 4 चेंडू 20 धावा या स्थितीमध्ये मॅच. ओहो हो, सुंदर उंच उंच आणि भरपूर उंच. लांबी मात्र नाहीये आणि झेल टिपला जाईल. आसिफ शेख इथे बाद होतोय. मोठा फलंदाज. आनंदाला इथे आता पारावार नसणार आहे. 3 चेंडू 20 धावा. फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश. दऱ्या खोऱ्यातून वाहे प्रकाश प्रकाश. आमचे प्रकाश मडके सर आता लाईव्ह सामन्यांचा आस्वाद घेत असतील. इथे मात्र आलमभाई पठाण 11 वारजे संघानं विजयाचा प्रकाश निर्माण केलेला आहे. फायनल कडे विजेतेपदाकडे टाकलेलं दमदार पाऊल आहे. ही पहिली स्पर्धा आहे. प्रहार प्रीमियर लीग अंतर पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळाची पहिली स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये विजेतेपद संपादन करणं हे मोठा बहुमान आहे. आलमभाई पठाण वारजे संघ विजयाच्या दिशेने आता वाटचाल सुरू करतोय. 3 चेंडू 20 धावा. उषक काल होता होता काळ रात्र झाली. अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली. पायचे वाघोली संघ या काळ रात्रीतून विजयाचा प्रकाश निर्माण करेल का? अमावस्येच्या रात्री पौर्णिमेचा चंद्र दिसेल का? अंधाऱ्या रात्री दैवी प्रकाश बघायला मिळेल का? शेवटचे 3 चेंडू 20 धावा. उजव्या इष्टीच्या बाहेर निर्धाव चेंडू. वाह वाह लोखंडे वाह. मी मगाशी म्हटलं होतं की लोखंडाचे चणे तो सुतार फेनीत चगळावे अशा थाटात चगळतो. काय गोलंदाजी या अगोदरच्या मॅच मध्ये. आत्ताच्या मॅच मध्ये धनंजय लोखंडे. हवेमध्ये चेंडू. क्षेत्ररक्षक तिथे नाही कॅच होत. मात्र संघ धोक्याच्या पातळीच्या बाहेर आहे. शेवटचा चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता DK पॅन्थर्स वाघोली संघाला. हे पण यानंतरच्या दोन्ही टीम्स तयार राहा. रेडी. अकॅडमीच्या दोन्ही टीम्स आहेत. लोहगड सुपर जायंट्स, अजिंक्य तारा स्मॅशर्स. डाव्या इष्टीच्या बाहेर वाईट चेंडू आहे. अजिंक्य तारा स्मॅशर्स आले का तिकडे? अजिंक्य तारा आहे. लोहगड लोहगड चला या तिथे या तिथे या लगेच या. आपल्याला ओळीत आतमध्ये जायचंय. पुन्हा एकदा दोन्ही फायनलिस्ट आहे. त्यांचा यथोचित गौरव होईल. पाहुणे तुम्हाला शुभेच्छा देतील आणि तिथेच टॉस होईल. मॅचला सुरुवात होईल. मॅच संपलेली आहे आणि पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळ अंतर्गत प्रहार प्रीमियर लीगचे विजेते ठरलेले आहेत आलमभाई पठाण वॉरियर्स वारजे. अभिनंदन टीम वारजे. दोन्ही संघांनी स्पर्धेचे जी प्रतिष्ठा आहे ती कायम ठेवा. शेक हँड करा आणि मग ग्राउंड सोडा लगेच. फायनल मॅन ऑफ द मॅच हा किताब देखील आपण तिथेच देणार आहोत. मला वाटतं हा किताब आपण बक्षीस वितरणाला देऊ. सध्या एंट्रीज महत्वाची आहे दोन्ही संघांची आणि त्यामुळं
आलमबाई पठाण वारजे संघ आपण मैदानामध्ये या. वाघोली संघ आपण मैदानामध्ये या. एकमेकांना शेक हँड करा, ग्राउंड सोडा आणि दोन्ही संघांनी लगेच प्रवेश करा मैदानामध्ये. दोन्ही फायनलिस्ट प्रवेश करा मैदानामध्ये. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जाहीर करा. नरेश डोमे सर. मॅन ऑफ द मॅच आपण बक्षीस वितरणाला देऊ. फायनल मॅन ऑफ द मॅच आहे. आता आपण एंट्री करू आणि लगेचच फायनल सुरू करू. येस, ओके. मंचावर उपस्थित अतिथी, मंचावर उपस्थित अतिथी विनंती आहे आपण मैदानामध्ये या. पुन्हा एकदा खेळाडू